महायुतीच्या द्विवर्षपूर्तीआधी अजित पर्व येणार. आमदार मिटकरींच्या दाव्यानं चर्चेला उधाण. दादांचं मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे काही वक्तव्य केलं होतं ते काही इतकं सहज केलं नव्हतं, ते गांभीर्यानं घेण्याचं आहे. ऐकलत, देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वर्षपूर्तीच्या दिवशीच अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा रंगल्या आणि त्याला कारण ठरलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलेलं वक्तव्य. महायुती सरकारच्या द्विवर्षपूर्ती आधी अजित पर्व येणार असल्याचं मिटकरींनी म्हटलंय. तर अजित पवार वर्षभरात रुसून कधी बारामतीला गेले नाहीत असा चिमटा त्यांनी एकनाथ शिंदेंना काढलाय. महाराष्ट्राच्या विकासाचा आमचा निश्चयी वादा, महायुतीचे पॉवर हाऊस आमचे अजितदादा, यशवंतरावांच्या स्वप्नांना महायुतीने दिली गती, राष्ट्रवादी विचारांनी समृद्ध मराठी माती, देवेंद्र पर्व वर्षपूर्तीवर महाराष्ट्राला आहे गर्व, चौफेर विकासाचं लवकरच अजित पर्व. वर्षपूर्ती सोहळ्यामध्ये अजितदादांनी एका वर्षात जी कामगिरी केली ते जनतेसमोर आहे. अजितदादा कधी रुसले नाहीत, फुगले नाहीत, कधी नाराज झाले नाहीत, कधी आपल्या बारामतीला निघून पण गेले नाहीत आणि अजितदादा जनतेची कामं करत राहतात. मिटकरींच्या वक्तव्यानंतर शिंदे सेनेनं सावध प्रतिक्रिया दिली. कोणतंही पर्व चालू द्या, कोणतंही पर्व येऊ द्या, सर्वसामान्य माणसाचे कामं झाले पाहिजे तेवढं फक्त ध्यान घ्या. टार्गेट आपल्याला एकच करायचं की आपला शेतकरी, आपला कामगार, आपला उद्योगपती असेल, आपला व्यापारी असेल, या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल या पद्धतीने काम करा. पर्व संपून माणसाच्या जीवनात जर परिवर्तन होत असेल तर कधी पर्व आणायचं हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. खरं तर मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांची इच्छा काही लपून राहिलेली नाही. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावत असल्याची चर्चा आहे. मात्र नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेतील मतभेद टोकाला गेले. राजकीय समीकरणं बदलली आणि मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू झाल्यास अजित पवारांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार की अजित पवारांच्या नावावरचा उपमुख्यमंत्री पदाचा विक्रम कायम राहणार याकडे राज्याचं लक्ष लागले. अक्षय गवळीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.